नमस्कार, आपण पाहत आहात KMS न्यूज। सांगली जिल्हा मिरज तालुका भोसे या ठिकाणी झालेल्या महंकाली स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित भव्य दंडोबा राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेमध्ये सुमारे 3000 विक्रमी खेळाडूंनी सहभाग नोंदवला, ज्यामध्ये कराडच्या खेळाडूंनी वर्चस्व प्रस्थापित केले। विविध वयोगटामध्ये झालेल्या या स्पर्धेमध्ये कराडच्या खेळाडूंचा दबदबा कायम राहिला। सदरच्या विजेत्या खेळाडूंना हिरकणी स्पोर्ट्स क्लबचे प्रशिक्षक श्री अतुल पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले। सांगली जिल्हा ॲमेचर ॲथलेटिक असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य ॲमेचर ॲथलेटिक असोसिएशन तसंच महाकाली स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे दरवर्षी दंडोबा राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेचं आयोजन केलं जातं। स्वर्गीय राजस्वामी आणि जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं सुरुवात झालेली। ही स्पर्धा 30 वर्षापूर्वी जुनी आहे आणि या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त राज्यातील खेळाडू इथे सहभागी होतात। यावर्षी सगळ्यात मोठा उत्स्फूर्त सहभाग लाभलेला आहे। 3000 खेळाडूंचा सहभाग या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी दंडोबा क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी मिळाली। ही स्पर्धा खूप खडतर असते। एकदा तरी राज्यातील चांगले एक प्रतिष्ठित खेळाडू त्या अनुभवासाठी येतात असतात। त्यासाठी आमच्या कराडमधून हिरकणी सामाजिक क्रीडा संस्था स्पोर्ट्सची ॲक्टिव्हिटी आहे, त्याच्यातर्फे आमच्या दरवर्षी मुलं जातात। ह्यावर्षीसुद्धा त्या मुलांनी जास्तीत जास्त क्रमांक मिळवलेले आहेत। तसा आमचा कराडचा दबदबा सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आहेच पहिल्यापासून हिरकणी संस्थेचा। यावर्षी दंडोबा क्रॉस कंट्रीमध्ये 12 वर्षापासून ते खुल्या गटापर्यंतचे जेवढे गट आहेत त्या सर्व गटामध्ये पहिला, दुसरा क्रमांक किंवा 6वा, 7वा असेल अशा मुलांनी क्रमांक मिळवलेला आहे। त्याच्यासाठी आम्ही कराडमध्ये हिरकणीच्या माध्यमातून सराव शिबिर घेत असतो आणि वर्षभर प्रॅक्टिस चालू असते। हिरकणीचे अध्यक्ष आमचे सलीमबाई मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था चालू आहे। मी त्या मुलांना प्रशिक्षण देत असतो। सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाईम या संस्थेतर्फे प्रशिक्षण दिलं जातं। या संस्थेत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडलेले आहेत। नुसतीच आता प्राची देवकर म्हणून एक आंतरराष्ट्रीय खेळाडू आता आमच्याकडे आहे, जिचे भारतीय संघात आता निवड आहे आणि ती एशियन मेडलिस्ट आहे। आता ऑलिम्पिकच्या ट्रायलसाठी तिची निवड झालेली आहे भारतातील, आणि असे राष्ट्रीय पदक विजेते भरपूर आहेत। या पद्धतीने आम्ही या हिरकणी स्पोर्ट्सच्या तर्फे आम्ही इथं मुलांचं लॉंग डिस्टन्स म्हणजे लांब पल्ल्याचे जे खेळाडू असतात त्यांना मार्गदर्शन करत असतो। आणि सांगलीला स्पर्धा ज्या भरवल्या जातात त्या मोठ्या स्वरूपात असतात। त्यातली एक नामांकित दंडोबा क्रॉस कंट्री राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धा आहे। त्याच्यात आमच्या हिरकणीच्या खेळाडूंनी चांगले यश मिळवले, त्याचा आम्हाला अभिमान वाटतो। धन्यवाद। KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे।